हे पुस्तक तुम्हाला रात्री झोपू देणार नाही आणि सकाळी जगू सुद्धा देणार नाही. पुस्तक संपल्यानंतर अस्वस्थ नजरेने तुम्ही एकटक पाहत राहाल. पुस्तकाचं नाव सगळ्यात शेवटी सांगते, त्याआधी प्रस्तावना ऐका. भटकते भूत कोठे हिंडते, पूर्वेकडे की पश्चिमेकडे, उत्तरेकडे की दक्षिणेकडे. देवाचे अन्न पृथ्वीच्या कोपऱ्या कोपऱ्यात विखुरलेले असताना सुद्धा तुला ते खाता येत नसेल तर तू मेलेला आहेस. ये भटकत्या भूता ये, म्हणजे तुझी सुटका होईल आणि तू मार्गस्थ होशील. आणि पुस्तकाच्या शेवटी नायकाच्या मित्राच्या आई वडिलांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा नायक त्या मित्राला समजवायला जातो तेव्हाच हे संभाषण. एकदा तर मी चिडून म्हणालो की हे बघ, कर्म हे विहितच आहे. खुद्द श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला हेच सांगितलं आहे वगैरे. मग तो म्हणाला, बाबा रे, तू काही श्रीकृष्ण नाही आणि मी काही अर्जुन नाही आणि इथे कुणाला लढाई करायची नाही, तेव्हा तू गप्प बैस. हे त्याचं आणि माझं शेवटचं संभाषण. त्यानंतर मी चिंतन केलं. शेवटच्या वेळी तो म्हणाला चल, तर मी जायला पाहिजे होतं. त्याने काहीतरी प्रचंड आपल्याला सांगितलं असतं. अशी माणसं आपल्या जवळून जातात, पण आपल्याला कधीच त्यांची किंमत कळत नाही. आपल्याही आयुष्यात वैताग आहेच, पण तोही वांझोटा. ज्याप्रमाणे घरात दिवा असला की खिडक्यातून, दारातून, झरोक्यातून उजेड दिसतो आणि आपल्याला कळतं की घरात दिवा आहे, त्याप्रमाणे प्रत्येक थोर माणसाच्या वागण्यातून, बोलण्या चालण्यातून असा काही उजेड दिसलाच पाहिजे, नाहीतर त्या घरात दिवा नाही, तो माणूस भंपक. या पुस्तकाचं नाव आहे कोसला, भालचंद्र नेमाडे.